आलं निवडून निवडून आलाय त्याचं काम नाही. आता खरंच आलाय. आता नगराध्यक्षपद आमदार बी करतो. येण्याचा कलर असा ठेवलाय. आता परत हेरायचं 2 मिनिटं पेशंट करतो जावं तुम्हाला कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं आज आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत प्रदीप गारटकर साहेब आणि सर्व पक्षाने इथे केलेलं आहे. इथं म्हणजे मला वाटते माने आहेत भाजपाचे, परत आपले हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कॅन्डिडेट आहे. असे सर्व मिळून आघाडी केली आहे आणि प्रदीप गारटकरांना विजयी करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. तमाम इंदापूरवासियांना मी दिलासा देऊ इच्छितो की अतिशय महाराष्ट्रातला उत्कृष्ट संघटक, अतिशय चारित्र्यवान असलेला माणूस, ह्या माणसावर समाज कमी असल्यामुळेच अन्याय झाला. त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काय करण्यापेक्षा हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे, प्रशासक चांगला आहे. माझी इंदापूरच्या जनतेला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की ह्या प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं पॅनॉल त्यांच्या नेतृत्वातून ह्यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं, प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडणार नाही ही आपल्या इंदापूरवासींना विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. प्रदीप दादा हा तसा चळवळीतला माणूस. त्यांनी पतित पावन संघटनेमध्ये स्वतःचं लाईफ झोकून दिलं. कोणाला ब्लड कॅम्प असेल, ब्लड पाहिजे असेल, कोण आजारी असेल. मी परवा अकोली नावाच्या गावात गेलो होतो, तर तिथे एक म्हातारा माणूस मला भेटला, मराठा समाजाचा होता. आणि तो म्हणला, साहेब माझा जीव वाचला ती प्रदीप गारटनं वाचवला. मला रात्री 1 वाजता फोन करून ब्लड द्यायसाठी, मला ब्लड मिळत नव्हतं, ब्लड देण्यासाठी या माणसाने 1 वाजता सांगितलं, मला तिथं ब्लड मिळालं, मी आज जिवंत. म्हणजे असं सर्व समाजावर प्रेम करणारा हा माणूस आहे. ह्या दृष्टीनं त्या माणसावर प्रेम करावं. मी माझं बी जे काही छोटं मोठं संघटन आहे ती दादाच्या पाठीमागं उभा करण्यासाठी आज मी आलो आहे. तमाम जनतेला आज आमच्याकडे पैसा नाही, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. प्रदीप गारटकर साहेब हे तसं संघटन कौशल्य असलेला युवकांचा नेता आहे. त्यांना आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी तन्मन धनानं साथ दिलेली आहे. आदरणीय आमचे माने दादांचा चिरंजीव प्रवीण भैया यांची साथ आहे, राष्ट्रीय समाज पक्षाची साथ आहे. या सर्वांच्या साथीनं तुमच्या जनतेच्या आशीर्वादावर सर्व समाजाला घेऊन आम्ही ही पॅनॉल उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णा भीमा विकास आघाडी आहे आणि प्रदीप गारटकर साहेबांना कोण ओळखत नाही असं नाही. त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे, प्रदीप पावनचं केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. परत तरी आता ठीक आहे, कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करण्यासाठी मी आज इथं आलेलो नाही. एक स्वच्छ चारित्र्य आहे, चांगला माणूस आहे. हा उद्या नगराध्यक्ष झाला तर उद्या संधी यांना वरच्या लेवलची देखील मिळू शकते. आणि त्या दृष्टीनं तुम्ही जर आपला एक माणूस चांगला सभागृहात जावा, नेतृत्व चांगला असावा, भ्रष्टाचारी नाही, बेबिचारी नाही, या साऱ्या गोष्टीनं एकदम चांगलं सोनं असलेलं, कसलेलं सोनं असलेलं प्रदीप दादा आहे. आणि मी त्यांना भावाप्रमाणे मी 19च्या सभेला येणंच आहे. तर आज करमाळ्या सभेला जाता जाता मला वाटलं की मला इंदापुरावर जसं माझंही प्रेम आहे चांगलं. मी महिन्यातून 15 दिवसातून इंदापुरावर चक्कर असते माझी. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून मिळते. मला लोकसभेला तुम्ही कमी मतदान दिलं, बारामतीकर आणि इंदापूर, तर मी मला खासदार दिसलो असतो. पण माझा बदला घ्यायचा असेल तर प्रदीप दादाला तुम्ही विजय करावं कळकळीची विनंती करण्यासाठी इंदापूरवासियांना आलो. त्यांना विजयी करताल, त्यांचं पूर्ण पॅनल विजयी करताल, आमचे जे मित्र पक्ष सर्व आहेत त्या सर्व कॅन्डिडेटला विजयी करताल असं नम्र आव्हान करतो. जय हिंद, जय भारत. तुमची आज सभा वगैरे आहे का? आज सभा नाही, 29ला आमची सांगता सभेला मी स्वतः येणार आहे. आज धावता धावता यायचं, दादाला एक पाठीवाट कापून अजून माझ्या काही लोकांना विनंती करून जायचं म्हणून मी करमाळ्याच्या सभेला चालू. गांधी म्हणून आमचे तिथे कॅन्डिडेट आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे. महाराष्ट्रातून बऱ्याचशा सीटा आम्ही उभा केलेल्या आहेत. त्यातनं पण प्रदीप दादाच्याबद्दल माझं एक वेगळं प्रेम आहे म्हणून एकदा नाही तर 2दा येऊन जातो. आणि माझं देखील उपकार तुमच्यावर असतील म्हणून तुम्ही मंडळींनी प्रदीप दादाला चांगल्या मतानं सर्व पॅनॉल टू पॅनॉल मतदान धरून आपला पाहुणा मेहुणा एखादा न सोडता सर्वांना समान धरून पॅनॉल टू पॅनॉल दादाचं नेतृत्व आहे, हर्षवर्धन पाटील साहेबाचं आहे, भैया माने भैया आहे, सर्व आम्ही मंडळी सत आहे.
काही छोट्या मोठ्या संघटना असतील, पक्ष असतील, सर्वांचा मी आभार मानतो. आणि ह्या बारीक प्रदीप दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहाल असे इंदापूरकरांना विनंती करतो. दादा, जानकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं का त्यांच्यावर? जानकर साहेब हे चळवळीतला नेता आहे आणि चळवळीतल्या नेत्याचं कार्यकर्त्याचं नातं वेगळं असतं. ते पक्ष कुठलाही असला विचार एक आहे आणि त्यामुळं त्यांचं सततचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या पाठीचे असते. या निवडणुकीत मी उभा एवढी माहिती मिळाली तरी सुद्धा त्यांनी इथं लगेच किरण गोपरे त्यांच्या इथं प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यांना सांगितलं गारटकरच्या पाठीशी उभं राहायचं. आणि किरण मी स्वतः येऊन तिथं मला पाठिंबा जाहीर केला तर जानकर साहेबांच्या सांगण्यामुळेच केलं नाही. त्याचं कारणच ते आहे. त्यामुळं जानकर साहेबांचे एक कार्यकर्ता म्हणून उद्या देशाला ओळख आहे, नुसत्या राज्याला नाही. हे असे कार्यकर्ते राजकारणामध्ये असे नेते फार कमी दिसतात. त्यापैकी हे एक आहे आणि अत्यंत पॉझिटिव्ह असलेला हा नेता आहे. त्यामुळं एक पॉझिटिव्ह वेव्ज हे नुसते येऊन गेले तरी अवतीभोवतीच्या लोकांचं समाजाचं एक मानसिकता ही बदलते, उंचवते, आत्मबल वाढतं. असं हे नेतृत्व आहे. ते आज इथं आलेत. मला या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला, पाठीशी उभं राहण्याचं इथं तुमच्यासमोर सांगितलंय. त्यामुळे माझंही आत्तापर्यंत जे बळ आहे ते आता अधिक वाढले. आता हत्तीचं बळ तयार झालेलं आहे. त्यामुळं उद्याचा विजय हा आमचा 100% आहे हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यामुळं या असलेल्या जानकर साहेबांच्या पाठिंब्यामुळं आज आमच्या या पॅनलला अधिकची बळकटी येणार आहे.